जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेच्या मानसिक क्षमता चाचणी या विषयातील घटक 3 आकृती पूर्ण करा यातील स्वाध्याय प्रश्न क्रमांक 1 ते 10 चे स्पष्टीकरण। विद्यार्थी मित्रांनो, आकृती पूर्ण करा या घटकातील प्रश्न कशा पद्धतीने सोडवायचे या संदर्भातील महत्त्वाची सूचना आपण समजून घेणार आहोत। यामध्ये एका चौरसाचे 4 भाग केलेले असतात। यापैकी 3 भागामध्ये काही आकृत्या किंवा नक्षा असतात। या आकृत्या नक्षांमध्ये निश्चित सुसंगतता असते। याचाच आधार घेऊन चौथ्या भागातील आकृती अथवा नक्षी काय असायला हवी हे कळू शकते। आकृती पूर्ण करा हा घटक समजून घेण्यापूर्वी काही महत्त्वाचे नियम आपण समजून घेणार आहोत। प्रश्नाकृतीतील 4ही भागातील आकृत्या नक्षा सारख्याच असू शकतात। 2 भागातील आकृत्या नक्षा सारख्याच असतील तर इतर 2 भागातीलही सारख्याच असायला हव्यात। 2 भागातील आकृत्या नक्षा एकमेकींच्या आरशातील प्रतिमा पाण्यातील प्रतिमा असतील तर इतरही 2 भागातील आकृत्या नक्षा एकमेकींच्या आरशातील किंवा पाण्यातील प्रतिमा असतात, किंवा घड्याळाच्या काट्याच्या दिशेने किंवा विरुद्ध दिशेने फिरत्या आकृत्या असू शकतात। प्रश्नाकृतीतील सर्व भागातील आकृत्या किंवा नक्षा भिन्न असू शकतात, पण 4ही भाग मिळून एक सलग आकृती तयार होते। पुढील प्रत्येक प्रश्नात रेषेच्या डाव्या बाजूला एक प्रश्नाकृती आहे। त्यातील एक भाग वगळलेला आहे। उजवीकडील उत्तराच्या आकृत्या A, B, C आणि D या काळजीपूर्वक पहा आणि उत्तराच्या आकृतीपैकी जी आकृती तिची दिशा न बदलता प्रश्न आकृतीच्या वगळलेल्या भागात बरोबर बसू शकते ती आकृती कोणती ते शोधून काढा व त्या आकृतीचे वर्णाक्षर असलेले वर्तुळ काळे करा। आकृती पूर्ण करा या घटकातील प्रश्न क्रमांक 1 याची प्रश्नाकृती आणि उत्तर आकृत्या आपल्यासमोर दिसत आहेत। प्रश्नाकृतीमध्ये दर्शवलेले 3ही भाग हे सारखे आहेत, म्हणून चौथा भागही तसाच सारखा असणार आहे आणि तो आहे पर्याय क्रमांक A। म्हणून आपण पर्याय क्रमांक A चे वर्तुळ हे काळे करणार आहोत। प्रश्न क्रमांक 2ची प्रश्नाकृती आणि उत्तराकृत्या आपल्यासमोर दिसत आहेत। या प्रश्नाकृतीत खालील चौरसात दिसणाऱ्या 2 आकृत्या या एकमेकीच्या आरशातील प्रतिमा असल्यामुळे वरील आकृतीची आरशातील प्रतिमा आहे D, म्हणून आपण पर्याय क्रमांक D चे वर्तुळ हे काळे करणार आहोत। आता प्रश्न क्रमांक 3 आपण सोडविणार आहोत। या प्रश्नाकृतीतील दुसऱ्या क्रमांकाचे चौरस हे 180 अंशात उजवीकडे वळवले असता तिसऱ्या क्रमांकाचे चौरस मिळते, म्हणून पहिल्या क्रमांकाचे चौरसाला सुद्धा 180 अंशात वळवल्यानंतर चौथ्या क्रमांकाचे चौरस आपल्याला मिळणार आहे आणि ते आहे पर्याय क्रमांक B, म्हणून आपण पर्याय क्रमांक B चे वर्तुळ हे काळे करणार आहोत। प्रश्न क्रमांक 4ची प्रश्नाकृती आणि उत्तराकृत्या आपल्यासमोर दिसत आहेत। या प्रश्नाकृतीत असलेले 3 चौरस हे सर्वच्या सर्व सारखेच असल्यामुळे या रिकाम्या जागेवरती तशाच पद्धतीचे चौरस बसणार आहे आणि ते आहे पर्याय क्रमांक B, म्हणून आपण B चे वर्तुळ हे काळे करणार आहोत। प्रश्न क्रमांक 5च्या प्रश्नाकृतीमध्ये 3 चौरस दिलेले आहेत। चौरस क्रमांक 1 आणि चौरस क्रमांक 2 हे दोन्हीही तंतोतंत सारखे आहेत। हाच संबंध लक्षात घेता चौरस क्रमांक 3 आणि चौरस क्रमांक 4 हे दोन्हीही सारखेच असायला हवेत। चौरस क्रमांक 3 सारखा चौरस हा पर्याय क्रमांक D मध्ये दाखवलेला आहे, म्हणून पर्याय क्रमांक D चे वर्तुळ आपण काळे करणार आहोत। प्रश्न क्रमांक 6ची प्रश्नाकृती आणि उत्तराकृत्या आपल्यासमोर दिसत आहेत। प्रश्नाकृतीमधील 3 भागामध्ये एक फुलाची आकृती तयार झाली आहे, तर त्याच्यातला एक भाग हा आपल्याला उत्तर आकृत्यांमधून शोधायचा आहे, जेथे तो भाग बसल्यानंतर फुलाची आकृती ही पूर्ण होणार आहे। पर्याय क्रमांक D हा या ठिकाणी तंतोतंत बसणार आहे, म्हणून आपण पर्याय क्रमांक D चे वर्तुळ काळे करणार आहोत। प्रश्न क्रमांक 7ची प्रश्नाकृती आणि उत्तराकृत्या आपल्यासमोर दिसत आहेत। प्रश्नाकृतीमध्ये असलेले 3 चौरस यांचा काय संबंध आहे तो आपण शोधूया। चौरस क्रमांक 2 हा उजवीकडून 180 अंशात वळवला असता चौरस क्रमांक 3 मिळतो, तर याच पद्धतीने चौरस क्रमांक 1ला 180 अंशात वळवल्यानंतर चौरस क्रमांक
4 मिळणार आहे आणि हा पर्याय आहे पर्याय क्रमांक बी, म्हणून आपण बीचे वर्तुळ हे काळे करणार आहोत. प्रश्न क्रमांक 8च्या प्रश्नाकृतीमध्ये चौरस क्रमांक 1, चौरस क्रमांक 2 आणि चौरस क्रमांक 3 हे चौरस दिलेले आहेत. तर चौथा चौरस हा रिकामा आहे. त्या ठिकाणी आपल्याला उत्तर आकृत्यामधून योग्य ते चौरस ठेवायचा आहे. चौरस क्रमांक 3 ही चौरस क्रमांक 2ची आरशातील प्रतिमा आहे, म्हणून हाच संबंध चौरस क्रमांक 1 आणि चौरस क्रमांक 4 यांच्यामध्ये आहे. म्हणून चौरस क्रमांक 1ची आरशातील प्रतिमा ही चौरस क्रमांक सी आहे, म्हणून आपण सीचा पर्याय या ठिकाणी ठेवल्यानंतर ही आकृती पूर्ण होते. म्हणून सीचा पर्याय आपण या ठिकाणी काळा करणार आहोत. प्रश्न क्रमांक 9ची अपूर्ण प्रश्नाकृती आणि ती आकृती पूर्ण करण्यासाठीचे 4 उत्तर पर्याय हे आपल्यासमोर दिसत आहेत. या पर्यायांमधून योग्य तो पर्याय निवडून आपल्याला ही प्रश्नाकृती पूर्ण करायची आहे. या प्रश्नाकृतीचे निरीक्षण केले असता या प्रश्नाकृतीत दिलेल्या 3 चौरसांचे काळजीपूर्वक निरीक्षण केले असता त्यांच्यातील संबंध आपल्या लक्षात येईल. चौरस क्रमांक 3 हा 180 अंशात उजवीकडे वळवला असता चौरस क्रमांक 2 मिळतो. हाच संबंध लक्षात घेता चौरस क्रमांक 1 हा 180 अंशात उजवीकडे वळवला असता चौरस क्रमांक 4 हा आपल्याला मिळणार आहे. आणि या ठिकाणी बसणारा चौरस आहे पर्याय क्रमांक डी. हा पर्याय या ठिकाणी बसवल्यानंतर ही आकृती पूर्ण होणार आहे, म्हणून आपण पर्याय क्रमांक डीचे वर्तुळ हे काळे करणार आहोत. आता प्रश्न क्रमांक 10 आपण सोडविणार आहोत. या प्रश्नामधील प्रश्नाकृतीत चौरस क्रमांक 1, चौरस क्रमांक 2 आणि चौरस क्रमांक 4 हे चौरस दिले आहेत. तर चौरस क्रमांक 3ची जागा ही रिकामी आहे आणि या ठिकाणी बसणारा योग्य पर्याय हा आपल्याला दिलेल्या 4 पर्यायामधून शोधायचा आहे. सर्वप्रथम आपण प्रश्नाकृतीमध्ये दिलेल्या 3 चौरसामध्ये काय संबंध आहे तो पाहूया. चौरस क्रमांक 1 आणि चौरस क्रमांक 4 या एकमेकाच्या आरशातील प्रतिमा आहेत. तर हाच संबंध लक्षात घेता चौरस क्रमांक 2 आणि चौरस क्रमांक 3 या एकमेकांच्या आरशातील प्रतिमा असायला हव्यात. आणि चौरस क्रमांक 2ची आरशातील प्रतिमा आहे पर्याय क्रमांक बी, म्हणून पर्याय क्रमांक बीचे वर्तुळ आपण काळे करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण आकृती पूर्ण करा या स्वाध्याय मालिकेतील पहिले 10 प्रश्न सोडवले आहेत. यापुढील प्रश्न आपण नवीन व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. यापूर्वीच्या 2 स्वाध्याय मालिकांची लिंक वरील आय बटनमध्ये दिलेली आहे, त्यावरती प्रेस करून तुम्ही त्या पाहू शकता. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी माझे स्मार्ट मराठी शिक्षक हे चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तेव्हा पुन्हा भेटूया व्हिडिओच्या नवीन भागात. तोपर्यंत धन्यवाद.